कोलकातामध्ये जी घटना घडली होती त्या घटनेनंतर मुंबईमध्ये देखील त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे। कालपासून माडचे निवासी डॉक्टर जे आहेत ते आंदोलन करतायत। काम बंद आंदोलन जे आहे ते ठिकठिकाणी सुरू आहे। सध्या आपण सायन रुग्णालयाच्या बाहेर आहोत। आपण पाहू शकतो की सर्व डॉक्टर जे आहेत ते या ठिकाणी निदर्शनं करताना पाहायला मिळत आहेत। काही डॉक्टर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, कालपासून काम बंद आंदोलन जे आहे ते काम बंद आंदोलन सुरू आहे, आज देखील सायन रुग्णालयाच्या बाहेर निदर्शनं करताय, काय आपली प्रतिक्रिया? प्रतिक्रिया हीच आहे की आज 9 तारखेला हे जे कृत्य झालेलं आहे त्याच्यावर अजूनही कोणी अश्युरन्स लेखीमध्ये आम्हाला आतापर्यंत दिलेला नाहीये। आमचे जे फोडाही असोसिएशन होते त्यांना फक्त युनियन मिनिस्ट्रीनी तोंडी काही फक्त तोंडी सांगितलेल्या आहेत, ज्या काही मागण्या पूर्ण केल्या असं काही नाहीये। आम्हाला रिटर्नमध्ये काही मिळालेलं नाहीये। 9 तारखेपासून तुम्ही जर मोजलं तर 5 दिवस झालेले आहेत ह्या गोष्टीला। तर त्याच्याबद्दल जर तुम्ही आम्हाला अजूनही लेखीमध्ये काय देऊ शकत नाही तर कित्येक प्रकारे हे बरोबर आहे। त्याच्यामुळे आम्हाला पण आम्हाला कोणत्या डॉक्टरला स्वतःहून रस्त्यावर यायची इच्छा नसते, कोणालाही रुग्णांची हेळसांड व्हावी असे वाटत नाही, पण आम्हालाही कुठेतरी न्याय मिळावा ही आमची साधारण मागणी आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत की सिक्युरिटी वाढवावी, ज्या सिक्युरिटी कॅमेरा जे आहे ते सगळीकडे बसवले जावेत, पूर्ण कॅम्पसमध्ये 100% सिक्युरिटी कॅमेरा कव्हर्ड असावा, कुठेही ब्लाइंड स्पॉट्स नसावेत, एवढंच आमची मागणी आहे। आमच्या रेसिडेंट जे 24 तास 36 तास ऑन कॉल असतात त्यांना 2 ते 3 तास मध्ये वेळ मिळतो, त्याच्यामध्ये जर त्यांना झोपण्यासाठी किंवा थांबण्यासाठी जर कॉल रूम्स व्यवस्थित मिळत नसतील तर त्याचा काय अर्थ आहे? 2 ते 3 तासासाठी जर मुलांना पूर्ण रस्ता ओलांडून दुसऱ्या कॅम्पसमध्ये जाऊन जर राहण्यासाठी जावं लागत असेल तर हे बरोबर नाहीये। आमच्या इथेही मुली सेफ नाहीयेत, जसं कोलकातामध्ये ते आपल्याकडे पण होऊ शकतं। त्यामुळे आम्ही त्या कॉजसाठी सगळे मिळून प्रोटेस्ट करतो। रुग्णसेवेवरती परिणाम होतोय, अनेक रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार आहे की डॉक्टर अवेलेबल नाहीत। तुम्ही म्हणताय की इमर्जन्सी वॉर्ड चालू आहेत, पण रुग्णसेवेवरती मोठ्या प्रमाणात परिणाम होतो? नाही, आमचे फक्त जे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत, इमर्जन्सी ओटीज आहेत ते सर्व चालू आहेत आणि फक्त ज्या इलेक्टिव्ह सर्व्हिसेस आहेत जिथे तुमची प्लॅन सर्जरी असते त्या फक्त बंद आहेत। बाकी सगळ्या इमर्जन्सी सर्व्हिसेस फ्रॉम क्लिनिकल्स टू सगळ्याकडे सर्व चालू आहे। सर्जरीज होत आहेत, इमेएस ओटी मध्ये पेशंट्स पण बघितले जात आहेत आणि आमचे जे पण प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर आहेत ते ऑन वर्क आहेत, SR वर्क वरती आहेत, त्या ओपीडीज पण रन होत आहेत आणि फक्त इलेक्टिव्ह बंद आहेत। असं नाही आहे की रुग्णसेवा मध्ये त्रास होतोय म्हणून, हे आम्ही फक्त जे कृत्य झाले त्याच्यासाठी सपोर्ट करतोय, पण याच्यामध्ये रुग्णांना काहीही त्रास होत नाहीये। कधीपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे? कारण कालचा पहिला दिवस होता, आजचा दुसरा दिवस आहे। नायरमध्ये निदर्शन झाली, JJ मध्ये निदर्शन झाली, आज सायनमध्ये निदर्शन होत आहेत। कधीपर्यंत हे सुरू राहणार? हे जे काही कृत्य घडलं हे खूप घृणास्पद कृत्य आहे। अजूनही त्यावरती आम्हाला रिटर्न अश्युरन्स काही मिळाला नाही। जोपर्यंत आम्हाला रिटर्न अश्युरन्स काही मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन बंद करणार नाही। कारण डॉक्टरसाठी कोण उभं राहतं? आम पब्लिक कोणीच उभी नाही राहिली, आम्हालाच आमच्यासाठी उभं राहावं लागतंय। तर जोपर्यंत आम्हाला रिटर्न अश्युरन्स मिळत नाही, प्रॉपर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे नाही थांबणार आहे। आपण पाहतोय की काल नायर रुग्णालय असेल, JJ रुग्णालय असेल किंवा KM रुग्णालय असेल, त्या ठिकाणी निवासी डॉक्टरांकडून जे आहे ते आंदोलन केलं जात होतं। आज देखील सायन रुग्णालयाच्या बाहेर निदर्शनं केली जातात। आम्हाला जोपर्यंत लेखी आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही असंच आंदोलन करू, असा इशारा जो आहे तो निवासी डॉक्टरांकडून देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन गणेश मोरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।